टाळी वाजव भजन करा विठ्ठल हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय पवन सुत हनुमान की जय गजानन दास गिरी महाराज की जय विठ्ठल 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 कुंडली कवरदार विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज विठ्ठल 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 ताली वाजवा उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देवमुखी सुखे घालो हुंबरी वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका मने वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे सर्वांनी टाळी वाजून भजन करा विठ्ठल कवरदार विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गजानन गिरिजी महाराज की जय विठ्ठल 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 नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन 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 दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथे जावे सारो त्यांच्या कृपादाने कथे जावे सारो दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विसारो त्यांच्या कृपादाने कथेचा विसारो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी किंवा ज्याचे गावी केला वास
त्याशी नसावे उदास शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबव्या सुभटा श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख वसुदेव सुतं देवकं चानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु भजे व्रजेक मंडनं समस्त पापखंडनं स्वभक्त चित्तरंजनं सदैव नंदनंदनं सुपीच्च गुच्छमस्तकं सुनादवेणुमस्तकम् अनंगरंगसागरं नमामि कृष्णनागरं भजे व्रजेक मंडनं समस्त पापखंडनं माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम तुझे वर्णे गुणनाम माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे देई प्रेम ऐसे देई प्रेम काही कळा माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे देई प्रेम देई प्रेम काही कळा माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम तुझे वर्णे गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीदीस परमात्म्याचे लाडके लढीवाळा भक्त वैराग्यस्य परमूर्ती श्री क्षेत्र देहुनिवासी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा उत्कृष्ट चार चरणाचा काला खाण्याची इच्छा व्यक्त करणारा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला आहे. अभंग सर्वांच्या पाठ आहे असं गृहीत धरून अभंगाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा सालबाद प्रमाणे चालू असलेला अखंड अर्णम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण रामकथा हरिपाठ काकडा आणि कीर्तन महोत्सव श्री क्षेत्र पळशी वर्षे 39वे श्री संत गजानन गिरीजी बाबा यांच्या पुण्यतिथीचा हा उत्सव आणि त्या उत्सवातील हे 39व्या वर्षातील हे सांगतेचं कीर्तन समारोपाचं कीर्तन प्रसादाचं कीर्तन आनंदाचं कीर्तन सर्व गावकरी मंडळी गावातील नवतरुण मंडळी गावातील सर्व भजनी मंडळी या कार्यक्रमाचे संयोजक आयोजक नियोजक सर्वांच्याच माध्यमातून ही कीर्तनाची सेवा हरिभक्तीपरायण दादाराव महाराज राऊत हरिभक्तीपरायण विष्णू महाराज कुदळे या वारकऱ्यांच्या वतीने आणि ही कीर्तनाची सेवा माझ्याकडे आली ज्यांचं कीर्तनाचं सौजन्य आहे संदीप रामदास बिडवे आणि पंढरीनाथ उत्तम ताळडे या दोन भाविकांचे हे सौजन्य आहे कीर्तनासाठी उपस्थित हरिभक्तीपरायण दत्ता महाराज बोर्डे हरिभक्तीपरायण हरिदास महाराज उमाठे मृदंगाचार्य सगळे वारकरी मंडळी गावातील सर्व वारकरी मंडळी बालगोपाल मंडळी आलेले सगळे पुरुष मंडळ माता भगिनी तरुण मंडळ सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. कीर्तन बंद व्हायच्या वेळेला चालू झालं म्हणजे आतापर्यंत संपायला पाहिजे होतं पण आता किती वाजले 2 पावणे 2 तर आता कवर आहे मग आता माझ्या मना नाही का तुमच्या मनानं पाय बाई आता खासायचे ब बर पिशवी कमीच आहे काय गोड वातावरण आहे पहा आता हे तास दीड तास आपण सेवा करू तुम्हाला भूका लागल्या की तुम्ही उठा
मी सांगतो काय लागते ना, आताच तर आल्या तुम्ही. म्हणून सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हे कीर्तन आहे, गोड योग आहे. 7 दिवस झालेले कीर्तन वेगळे आणि काल्याचं कीर्तन वेगळं. 7 दिवसाच्या कीर्तनाचा विषय विधी वेगळा, आजच्या कीर्तनाचा विषय विधी वेगळा. पहिल्या दिवशीच्या कीर्तनकारांनी नामाचं महत्त्व सांगावं, दुसऱ्या दिवशी संतपर, भक्तपर, द्वैतपर, अद्वैतपर, विरहिणीपर, कुटाभंगपर रात्रीच्या महाराजांनी मागणी मागावी आणि त्या मागणीचा मोबदला भगवान परमात्मा प्रसादाच्या रूपाने काल्याच्या माध्यमातून देत असतो. म्हणून 7 दिवसाच्या कीर्तनाचा विषय वेगळा, आजच्या कीर्तनाचा विषय वेगळा. म्हणून हे काल्याचं कीर्तन आहे. जगद्गुरू तुकाराम महाराज काला खाण्याची अपेक्षा करतात. काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन, काल्याचं कीर्तन म्हणजे आनंदाचं कीर्तन, काल्याचं कीर्तन म्हणजे सांगतेचं कीर्तन, काल्याचं कीर्तन म्हणजे समारोपाचं कीर्तन. सप्ताहाची समाप्ती होत नाही, सप्ताहाची सांगता होते. समाप्ती सप्ताहाची होत नाही. तुम्ही म्हणसान महाराज सप्ताहाची समाप्तीच होत नाही, ते करायचं किती दिवस बा, हे का नाही. सम्यक म्हणजे ज्ञान, आप्ती म्हणजे प्राप्त. जोपर्यंत या जीवाला यथार्थ ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत करत राहण्याची साधना म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह, आणि जोपर्यंत सप्ताह तोपर्यंत त्याची सांगता काल्याच्याच कीर्तनाने होत असते. सप्ताहाची समाप्ती होत नाही, सप्ताहाची सांगता होते. समाप्ती फार झालं तर तुमची माझी होत असते, सप्ताहाची होत नाही. सम्यक म्हणजे ज्ञान, यथार्थ ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत करत राहण्याची साधना म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह, आणि जोपर्यंत सप्ताह त्याची सांगता काल्याच्याच कीर्तनाने. मग सप्ताह 3 दिवसाचा असला तरी सांगता काल्याच्या कीर्तनाने, सप्ताह 7 दिवसाचा असला तरी सांगता काल्याच्या कीर्तनाने, सप्ताह अधिक मास 1 महिन्याचा असला तरी सांगता काल्याच्या कीर्तनाने, सप्ताह चातुर्मास 4 महिन्याचा असला तरी सांगता काल्याच्याच कीर्तनाने, आणि सप्ताह 12 महिन्याचा असला तरी सांगता असतो का सप्ताह. तुम्ही म्हणसान 12 महिन्याचा असतो. फडकऱ्यामध्ये जाऊन पाय बोलायचं नाही. तुम्ही म्हणसान मग तू कसं बोल राहिला. मी फुकट नाही बोलत, इकडं पहा. सांगता काल्याचे कीर्तनाने होते. जोपर्यंत काला होत नाही तोपर्यंत सप्ताहाची सांगता होत. काला झाला म्हणजे सांगता झाली, काला झाला म्हणजे महाराजांनी हाला. काला झाल्यावर जर पुन्हा संध्याकाळी आलात मग माणसं म्हणते दत्ता सकाळीच झाला काला, आता काहून आला. म्हणून काला झाला की थांबू नये. काला हे परिपूर्णतेचं प्रतीक आहे. 39 म्हणजे जवळजवळ 38 कीर्तन तुम्ही याच्या अगोदर ऐकले काल्याचे. 38 या मंडपातले, तसे गावात भरपूर झाले. कधीतरी तुम्हाला असा प्रश्न निर्माण झाला का 38 वर्षात किंवा सगळे कीर्तन अगोदर होतात आणि काल्याचंच कीर्तन शेवटी का होतं बा, असं कधी वाटलं तुम्हाला 38 वर्षात? बरं असं बी कधी वाटलं का तुम्हाला की बा आता सगळ्या कीर्तनात पांडुरंगाचं चिंतन, सावता महाराजाचं चिंतन, गोरोबा काकाचं चिंतन, कोणत्याही संताचं, मीराबाई, जनाबाई, बहिणाबाई, हे का नाही, सगळ्या संताचं चिंतन होतं, सगळ्या देवाचं चिंतन होतं, आणि काल्याच्याच कीर्तनात कृष्णाचं चिंतन का बा, असं बी कधी वाटलं तुम्हाला? काला शेवटीच का केला जातो? कधी 38 वर्षात प्रश्न निर्माण झाला? असं नाही वाटलं तुम्हाला एखाद्या वर्षी पहिल्याच दिवशी काला करून घेऊ बा, दरवर्षी शेवटी काला? बोल द्या हळून बोला फक्त. कधीच वाटलं नाही तुम्हाला काल्याचं कीर्तन शेवटी का आणि कृष्णाचं चरित्र का? त्याचं कारण आहे, भागवतामध्ये भगवान परमात्म्याचे 24 अवतार सांगितले. त्याच्यापैकी देवाचे 10 अवतार विशेष आहे आणि त्याच्याही पैकी देवाचे 6 अवतार विशेष गर्ग सहित येते. अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि परिपूर्णोत्तम हे 6 अवतार देवाचे विशेष आहे. तरी बी 6 अवतारात सुद्धा देवाचे 2 अवतार विशेष आहे. हो, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजेरी, हृदय मंदेरी स्मराकारे, हृदय मंदेरी स्मराकारे, आपुली आपण करा सोडवन. हे 2 नावं कसे? रामकृष्ण नामे हे दोन्ही
साजिरी किंवा पूर्णावतार रामकृष्ण पूर्णावतार रामकृष्ण पूर्ण अवतार रामकृष्ण पूर्ण अवतार दुर्जनाचा येणे करोनी संहार पूर्ण अवतार रामकृष्ण पूर्ण अवतार रामकृष्ण टाळ वाजवा हा परिपूर्णोत्तम अवतार आहे. पूर्ण अवतार राम, परिपूर्णोत्तम कृष्ण, म्हणून त्याचं चरित्र शेवटी. पुन्हा त्याच्यानंतर काही नाही. देव प्रभू रामचंद्र सुद्धा राजा आहे, देव आहे, पण पूर्ण अवतार आहे, परिपूर्णोत्तम अवतार आहे भगवान गोपाल कृष्णाचा, म्हणून त्याच्यानंतर काही नाही. आता पुन्हा संध्याकाळी कीर्तन होईन का? नाही होणार. आता हे काल्याचं कीर्तन सांगतेच आहे, म्हणून त्याच्या अवताराचं चरित्राचं वर्णन केलं जातं. ते शेवटचा अवतार देवाचा आहे, परिपूर्णोत्तम अवतार त्याचा आहे, म्हणून त्याचं चरित्र शेवटी गायलं जातं. शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन, त्याचं चरित्र गाण्याचं कारणच असं आहे. त्याच्यानंतर पुन्हा कोणाचा अवतार नाही, परिपूर्णोत्तम अवतार येतो. चौथी याच्या ठाई काहीची करणे नाही, त्याच्यानंतर पुन्हा काही नाही. म्हणून तुकोबरायांचा गोड अभंग काल्याचे कीर्तनाकरिता निवडला. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही पुन्हा येऊ, आणि पुन्हा येऊन काय करू तर काला खाऊ दही भात. हा, दादाराव महाराज 2 रुपयाचं दही आणलं आणि 2 रुपयाचे जर लाय आणले तर 4 रुपयात काला होतो. बरोबर आहे का नाही? काला म्हणजे काय? 2 रुपयाचं दही 2 रुपयाच्या लाया, 4 रुपयात काला होतो. मग एवढोशा काल्याचा आनंद सेवन करण्यासाठी एवढं मोठं जन्ममरणाचं दुःख सहन करायचं, आणि काय करायचं? पुन्हा यायचं आणि येऊन काय करायचं तर काला खाऊ. काल्याचा आनंद किती 4 रुपयाचा काला आहे. जन्ममरणाचं दुःख साधं आहे का महाराज? उकडोनी 9 मासवरी जन्म जन्मोनी मरती. काय सांगू गर्भेची यातना मज भोगिता नारायण, मौसमळ मूत्र जाना तुझ क्षणोक्षणाघात असे. कठीण आहे का नाही? गर्भवासाचे दुःख गाडे कोणापुढे? विष्टालेप चौकडे नाकी तोंडी कुर्मकिडे. गर्भवासाचे दुःख गाडे कोणापुढे सांगावे? काय सांगू गर्भेची यातना. गर्भाचं दुःख हो अतिशय घनिष्ठ आहे. उकडोनी 9 मासवरी जन्म जन्मोनी मरती. जन्म मरणाचं दुःख जगात सगळ्यात जास्त मोठं आहे महाराज. बघा तुम्ही, गर्भामध्ये आईच्या लेकरू असताना आईचं उदर म्हणजे काय एअर कंडिशनचा बंगला नाही, तिथं काही एसी कूलर फॅनची व्यवस्था नाही. हो, उकडोनी 9 मासवरी आईच्या उदरात लेकरू असलं तर आईला बी वेगळं वेगळं खा वाटतं. कोणाला गरम गरम चहा प्या वाटतो, कोणाला हिरव्या मिरचीचा ठेसा खा वाटतो. ते कवडं कातडं आत गुदगुले होत असतील त्याला. उकडून 9 मासवरी हो आईला डोळे होतात, वेगळं वेगळं खा वाटतं. त्याचा सगळा त्रास त्या लेकराला होतो. गर्भवासाचं दुःख सोपं आहे का? म्हणून आतला जीव देवाला विनंती करतो, देवा एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणे, दुरिताचे जाळे उगवणे. आईच्या उदरातला जीव भगवंताला प्रार्थना करतो, देवा गर्भवासाचं दुःख कठीण आहे, मला या दुःखातून वेगळं कर. आणि त्याच दुःखात जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे
का हो तुकाराम महाराज, एवढं मोठं जन्म मरणाचं दुःख सहन करायचं आणि एवढूसा काल्याचा आनंद सेवन करायचा, पटतो तुम्हाला व्यवहार? कारण जगात कोणताही माणूस दादाराव महाराज कोणताही व्यवहार करत असतो तो परवडतो म्हणून करतो, विनाकारण करत. नोकरीवाला नोकरी करतो तो परवडते म्हणून करतो, शेतकरी शेती करतो परवडते म्हणून करतो, दुकानदार व्यापार करतो परवडतो म्हणून करतो, डॉक्टर दवाखाना करतात परवडतो म्हणून करतो. बरोबर आहे का नाही? आपण बी कीर्तन करतो म्हणून मग का लगेच का काय? कोणताच माणूस परवडल्याशिवाय जगात व्यवहार करत नाही. मग जर सगळे माणसं जर परवडणाराच व्यवहार करतात तर तुकोबरायचा हा व्यवहार परवडणारा वाटतो तुम्हाला? 2 रुपयाचं देईन 1.5 रुपयाच्या लाय आणल्यात 3.5 रुपयात काला होतो. एवढूशा काल्याच्या आनंदापुढे एवढं मोठं जन्म मरणाचं दुःख सहन करायचं व्यवहार चांगला आहे का? हा, कोणताही माणूस व्यवहार करतो महाराज, 1600च्या 1000 करणारा व्यवहार कोणाला आवडत नाही आणि तुकाराम महाराजला बी आवडत नाही. मुदलामध्ये पडे तोटा ऐसा खोटा बुद्धिम, ऐसा खोटा बुद्धिम, ऐसा खोटा बुद्धिम. मुदलामध्ये पडे तोटा ऐसा खोटा उदीम, ऐसा खोटा उदीम, ऐसा खोटा उदीम. मुदलामध्ये पडे तोटा ऐसा खोटा बुद्धिम, ऐसा खोटा बुद्धिम, ऐसा खोटा बुद्धिम. टाळ वाजवा. मुदलामध्ये पडे तोटा ऐसा खोटा उदीम, ऐसा खोटा उदीम, ऐसा खोटा उदीम. महाराज म्हणतात मुदलामध्ये पडे तोटा ऐसा खोटा उदीम. ज्या धंद्यात तोटा येत असन तो धंदा खोटा करायचा, त्याला थोडक्यात घर घाल्या धंदा म्हणतात, करायचा नाही. मुदलात जर तोटा येत असेल तर तो धंदा खोटा आहे. महाराज म्हणतात धंदा कोणता बी माणूस कोणताही करतो तो परवडतो तेव्हा करतो, तोट्याचा व्यवहार कोणी करत नाही. मग त्याच युगात जगद्गुरु तुकाराम महाराज कसा व्यवहार करतात बरं? महाराजाला व्यवहार कळत नाही का? किती बारीक व्यवहार आहे. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करे उत्तमची गती तो एक पावेल. आपल्याला व्यवहार शिकवणारे जगद्गुरु तुकाराम महाराज. आणि महाराजांचा व्यवहार कसा आहे? 4 रुपयात काला होतो महाराज. एवढूशा काल्याच्या आनंदापुढं एवढं मोठं जन्म मरणाचं दुःख सहन करायचं आणि काय करायचं? कशासाठी यायचं? काला खाऊ दही भात. महाराज जन्माला येणं एवढं सोपं नाही आणि एवढूसा आनंद एवढं मोठं दुःख. तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला काल्याच्या आनंदापुढे जन्म मरणाचं दुःख थोडकं आहे, कमी आहे, थोडं आहे. कधी कधी काय राहतं महाराज, कधी कधी मोठ्या दुःखातून लहान दुःख कमी होतं, वजा होतं. कधी कधी मोठ्या सुखातून लहान सुख वजा होतं. कधी कधी सुखातून सुख वजा होतं. कधी कधी दुःखातून दुःख वजा होतं. कधी कधी सुखातून दुःख वजा होतं आणि कधी कधी दुःखातून सुख वजा होतं. कसं कसं तुम्ही म्हणशान, तू म्हणतो तसंच. पुन्हा सांगतो, कधी कधी सुखातून सुख वजा होतं, कधी कधी सुखातून दुःख वजा होतं, कधी कधी दुःखातून दुःख वजा होतं आणि कधी कधी दुःखातून सुख वजा होतं. कसं कसं? हा, समजलं ना? बरोबर. हा, नसून समजलं तर समजूनच सांगतो. हा, सांगतो जरा समजून, तुम्हाला समजून सांगतो. मला कधी कधी दुःखातून सुख वजा होतं, कधी कधी सुखातून सुख वजा होतं, कधी कधी दुःखातून दुःख वजा होतं. मोठ्या दुःखातून लहान दुःख वजा होतं, मोठ्या सुखातून लहान सुख वजा होतं. हो, सुखातून सुख वजा होतं, सुखातून दुःख वजा होतं, दुःखातून सुख वजा होतं, दुःखातून दुःख वजा होतं. समजलं तर पहा, नाही तर घरी गेल्यावर पहा. याच्यापेक्षा सोपं किती सांगू. मोठ्या दुःखातून लहान दुःख वजा होतं. रात्रीचं कीर्तन झालं, दादाराव महाराजांनी नियोजन सांगितलं, 3 किलो पिठाच्या मोजून पोळ्या बनवून आणा काल्याच्या कीर्तनाला.
गावात मिरवणूक झाली, कीर्तनाला टाइम होता, कापूस नेमका चिकला होता, बाई शिल्लोडला गेली आणि 3 तोळ्याची मोरपंखी नथ बनवून आणली. मोरपंखी 3 तोळ्याची बनवून आणली, दिंडी पुरतीच नाकात घातली आणि पुन्हा काढून ठेवली. दिंडी मिरवत होती ना, नथ नव्हती मिरवायची पण दिंडी मिरवायची होती, मग नथ घातली होती. 3 तोळ्याची नथ बनवून आणली आणि नथ काढून ठेवली, पोळ्या केल्या आणि पोळ्याचं टोपलं हातात घेतलं, त्याच्यावर फडकं टाकलं ना, असं टोपलं हातात घेऊन बाई निघली. तर कपाटात तोंड दिसलं, तिला वाटलं नथ नाही घातली, पुन्हा टोपलं खाली ठेवलं, पण नथच सापडे ना. जस्ट सकाळी 9ला नथ पाहायला लागली तर 1:45 वाजले, पण नथ काही सापडे ना बा. रॅकमध्ये पाय, डब्यात पाय, फरताळ्यात पाय, कपाटात पाय, पिठाच्या डब्यात पाय, मिरचीच्या डब्यात पाय, तेलाच्या डब्यात पाय, सगळं घरात नथ पाहिली. आता 3 तोळ्याची नथ म्हणजे जवळजवळ 18. हो, टेन्शन वाढलं ना बाईचं. पहिलंच ऊन आणि त्याच्यात टेन्शन वाढलं, नथानं इतकं टेन्शन वाढलं. सारखी नथ 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 नथाचे तानं पोरगं घरात आलं की देठ पुरा, नथच तानं पोरगी घरात आली की देठ पुरा, नथच तानं पोराचा बाप आला की सारखी बाई नथ नथ करायला लागली, नथच सापडे ना. टोपलं खाली ठेवलं होतं, पुन्हा टोपलं हातात घेतलं, तिला वाटलं कुठं घराच्या बाहेर जाणार आहे का, सापडं नथ. हो, घराच्या बाहेर जाणार आहे का असं तिला वाटलं. पुन्हा टोपलं हातात घेतलं आणि पुन्हा तिला असं वाटलं सगळ्या ठिकाणी पाहिली पण कपाटाच्या खाली नाही पाहिली. तर पुन्हा टोपलं खाली ठेवलं आणि कपाटाच्या खाली हात घातला, नथ नाही सापडली. चंदन का द्याला बोंबलतच बाहेर आली, ही बोंबलत बाहेर आली आणि शेजारची घरात चालली. सापडली का सुमन नथ? ती म्हणे चुलीत गेली तुही नथ, जीव चालला नथाला काय करते. 3 तोळ्याची नथ हरवली, दुःखच आहे. 3 तोळ्याची नथ हरवली, दुःख आहे. पण अंगाला शरीराला विंचू चावला, हे दुःख त्या दुःखापेक्षा कसं आहे, मोठ आहे, मोठ आहे. याला म्हणतात दुःखातून दुःख वजा होणं. कधी कधी सुखातून दुःख वजा होतं. हो रमेश आबा, सुखातून दुःख वजा होतं. नाराज आहे का तुम्ही काही? मग हसन जरस मस्त बसा, काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. ऊन उतरोस तर टेन्शनच घेऊ नका तुम्ही. आता दुःखातून दुःख वजा होतं, मोठ्या दुःखातून लहान दुःख वजा होतं. कधी कधी सुखातून सुख वजा होत असतं. ₹50,000 पगार होता एका माणसाला. 50,000. काल्याच कीर्तनाच्या आधी त्याचं प्रमोशन झालं. इतका आनंद झाला. 1 लाख पगार झाला. आपल्याला का देणं आहे का? 1 लाख पगार झाला. इतका आनंद. प्रमोशन झालं म्हणून 1 लाख पगार झाला म्हणून मोठा मंडप लावला, याच्या दुप्पट मंडप लावला. दादाराव महाराजचं कीर्तन ठुलं, प्रमोशन झालं म्हणून. आणि आपण सगळे आलो गायाला, वाजवाला, आणि तुम्ही आले सगळे कीर्तनाच्या कार्यक्रमाला. अन्नदाता 50,000ची 1 लाख पगार झाली, प्रमोशन झालं, आनंद वाटला, मंडप लावला 1 एकरभर. हो, 25 पक्वान्नाचं जेवण केलं आणि पक्वान्न गडी हातात टोपलं घेतलं, पंक्तीत मोठ्या थाटानं वाढायला लागला. कीर्तन करायचं होतं, आनंद मोठा. कशाच कीर्तन? प्रमोशन झालं म्हणून, आनंद झाला म्हणून, सुख झालं म्हणून. हा, जुलाबीचं टोपलं हातात घेतलं. बाई घरी नव्हती, बाई डिलिव्हरीला गेलती. 9 पोरी होत्या आधी, पोरगच नव्हतं. प्रमोशन झालं, 1 लाख रुपये पगार झाला, आनंदाच्या भरात वाढायला लागला. घ्या जुलाबी, घ्या बुंदी, घ्या बालुशाही, घ्या बासुंदी, घ्या गुलाबजामुन, घ्या बर्फी. लय गोड झालं का? काही तिखट सांगू का? अनेक पदार्थ, सगळे गोड आयटम वाढायला लागला. हा, अंगातलं शर्ट काढलेलं होतं, उन्हाचा टाइम होता, गरमत होता, आनंदात वाढत होता. दादाराव महाराजच्या ताटात जुलाबीचा याडा ठेवायचा तर फोन वाजला. फोन कानाला लावला, एका हातात येडा आणि एका हातात फोन. आणि तिकून सासूबाई बोलली, जावई बापू तुमचं अभिनंदन, 9 पोराच्या पाठीवर तुम्हाला, पोरीच्या पाठीवर तुम्हाला पोरग झालं. जिलेबी एकीकडं, महाराज दुसरीकडं, भाऊ तिसरीकडं. महाराज पाहत्या जिलेबीकडं, जिलेबी पाहती महाराजकडं. वाडाचं काम नाही. प्रमोशन झालं, 1 लाख रुपये पगार झाला, आनंद आहे ना, सुख आहे ना. पण 9 पोरीच्या पाठीवर पोरगा झाला, हे सुख त्या सुखापेक्षा कसं आहे, मोठं आहे. याला म्हणतात मोठ्या सुखातून लहान सुख वजा होतं. कधी कधी सुखातून सुख वजा होतं आणि कधी सुखातून दुःख वजा होतं. कधी कधी दुःखातून दुःख वजा होतं. हो, एकुलता एक पोरगा, हो, एका बाईचा वारला. वारू नाही कोणाचा,
एकुलता एक सारखी रडत होती 6 महिने दुःख असतं ते रडत होती 6 महिने रडत होती रडून रडून नजर कमी झाली हा काल्याच्या कीर्तनाला तिची मैत्रीण आली अंधारीची आणि तिला कळालं हिचा नवरा मेला दोघी जणी आषाढी वारीला पायंदळी संघ होत्या त्या तवाच्या मैत्रिणी होत्या भेटच नाही तिला कळालं काल्याच कीर्तनात आल्यावर हिचा मुलगा वारला रडून रडून डोळे लहान झाले अंधक अंधक दिसायला लागलं ही तिला भेटायला गेली अंधारीची त्या पळशीच्या बाईला बाई नको रडू काय रडती आता ती म्हणे एकुलता एक होता हा एकच होता रडायला लागली तिच्या गळ्यात पडून रडायला लागली ती म्हणे काय रडती तुझा एकच मेला अगं तुझ्यासारखे माझे 9 मेले कोणाचं दुःख कमी आहे काय म्हणली ती तू रडू नको तुझा एकच गेला पण माझे 9 मेले माझं धाडीस कुठं असन रडू नको मोठ्या दुःखातून लहान दुःख वजा होतं तुकाराम महाराज म्हणतात आमच्या दुःखातून म्हणजे आमच्या दुःखापुढे आम्हाला काल्याचा आनंद मोठा आहे आम्हाला काल्याच्या आनंदापुढं जन्म मरणाचं दुःख थोटं वाटतं आम्हाला काल्यापुढं दुःख नाही आता प्रमाण सांगतो त्याच्यासाठी गर्भवासी दुःख नाही येता जाता नाही येता जाता 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 हृदय असता नाम तुझे हृदयात नाम तुझे गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदय असता नाम तुझे गर्भवासी दुःख नाही येता जाता आम्हाला काल्याच्या आनंदापुढे जन्म मरणाचं दुःख थोट आहे कमी आहे लहान आहे आम्हाला काल्याचा आनंद जन्म मरणाच्या दुःखापेक्षा मोठा वाटतो म्हणून आम्ही या जगतामध्ये जन्म मरणाचं दुःख सहन करून या मृत्यू लोकात येऊ आणि येऊन काय करू उपजोनिया पुढती येवो 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 काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही ऐसे नाही ऐसे नाही महाराज म्हणतात आम्हाला जन्म मरणाच्या दुःख पुढे काल्याचा आनंद मोठा वाटतो म्हणून आम्हाला जन्म मरणाचं दुःख नाही वाटत म्हणून आम्ही काय करू पुन्हा येऊ आणि येऊन काय करू तर काला खाऊ दही भात का हो महाराज तुम्ही कुठून येणार आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वरदाया आम्ही पुन्हा येऊ कुठून वैकुंठातून येऊ आणि येऊन काय करू काला खाऊ
दैवात. का हो तुकाराम महाराज, वैकुंठातून मृत्यू लोकात येऊन काला करण्यापेक्षा हा काल तुम्ही वैकुंठात का करत नाही? तुकाराम महाराज म्हणतात वैकुंठी तो आईशे नाही. वैकुंठी तो ऐसे नाही, 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 वैकुंठी तो ऐसे नाही. कबळ काही काल्यात, कबळ काही काल्यात, कबळ काही काल्यात, कबळ वैकुंठी तो ऐसे नाही, 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 कबळ काही काल्याते, कबळ काही काल्याते, कबळ काही काल्याते, वैकुंठी तो ऐसे नाही, कबळ काही काल्याते, कबळ काही काल्याते, कबळ काही काल्याते, तुम्ही कुठून येणार म्हणे? आम्ही वैकुंठातून येऊ, उपजून या पुढती येऊन, येऊन काय करू? काला खाऊ दैवात. तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज वैकुंठातून मृत्यू लोकात यायचं आणि इथं येऊन काला करायचा, याच्यापेक्षा हा काला वैकुंठात का करत नाही? तुकाराम महाराज म्हणतात वैकुंठी तो आईशे नाही. आईशे नाही म्हणजे कवळ काही काल्याचे. कवळ शब्दाचा अर्थ होतो घास. काल्याचा आनंद वैकुंठात नाही, म्हणून मृत्यू लोकात येऊ. वैकुंठात आईशे नाही म्हणजे फक्त जो काला आम्हाला अपेक्षित आहे तो वैकुंठात नाही. वैकुंठात काहीच नाही असं त्याचा अर्थ नाही. वैकुंठात बाकी सगळं आहे. हा, चिंतामणीचे सडकाय, कल्पतरूचे बगीचे, रंभे उर्वशी सारखे श्रेय, ऐरावतासारखे हत्ती आहे का नाही, सगळं वैकुंठात आहे. फक्त वैकुंठी तो आईशे नाही, काहीशे नाही, कवळ काही. म्हणून महाराज म्हणतात वैकुंठातू आईशे नाही, कवळ काही काल्याचे. काल्याचा आनंद वैकुंठात नाही, म्हणून वैकुंठातून खाली येऊ, उपजून या पुढती. कशासाठी? काला खाऊ. हा काला वैकुंठात नाही म्हणून मृत्यू लोकात येऊ. ठीक आहे महाराज, वैकुंठातून मृत्यू लोकात आले, तुम्ही मृत्यू लोकात काला केला, पण हा काला तुमचे तुम्ही सेवन करणार, काही इतरांना देणार. एकमेका देऊ मुखी, एकमेका देऊ मुखी, एकमेका देऊ मुखी, एकमेका देऊ मुखी, हा हा हा, एकमेका देऊ मुखी, एकमेका देऊ मुखी, एकमेका देऊ मुखी, एकमेका देऊ मुखी, एकमेका देऊ मुखी,
सुखी घालो हुंबरे 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 वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही हे वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही एकमेका देव मोठे सुखी घालो हुंबरे सुखी घालो हुंबरे सुखी घालो हुंबरे एकमेका देव मोठे सुखी घालो हुंबरे सुखी घालो हुंबरे सुखी घालो हुंबरे 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 महाराज म्हणतात वैकुंठातून आल्यानंतर तो काला आमचे आम्ही सेवन न करता एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी. आमचं असं आहे महाराज, वारकरी संप्रदायात असं आहे, आपण जेवोनी जेववी लोका संतर्पण करी तुका. किंवा तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू घ्या रे तर पडू नका तुम्ही हो सेवितो हा रस वाटितो अनेका. घ्या रे हो नका रानवरी, आपणही जेवू आणि इतरांना सुद्धा आनंद देऊ. एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी. म्हणून वैकुंठात जो काला नाही तो मृत्यू लोकात येऊन करू, एकमेकांना देऊ, त्याचा आनंद आम्हीही सेवन करू, इतरांना सुद्धा देऊ. वारकरी संप्रदाय म्हणजे आपलपोट्या संप्रदाय नाही. आपण जेवणी जेवावी लोका. आता हा जो वेळ झाला काल्याच कीर्तनाला फक्त पंगत मोठी म्हणून झाला, स्वयंपाक उरकत नाही, शेतातून लोक येत नाही. आपणही जेवू आणि इतरांना सुद्धा, नाही तर आपण कवाची गावातच आहे. आता लोक काला झाला असता हो. म्हणजे आपणही तृप्त व्हायचं आणि इतरांना सुद्धा. वारकरी संप्रदायाचं अंतकरण विशाल आहे महाराज, थोटकं नाही, कमी नाही, विशाल अंतकरणाचा संप्रदाय. म्हणून आपणही खायचं आणि इतरांना द्यायचं. महाराज समुद्र मंथन झालं तर 14 रत्न निघले त्याच्यातून, 14. लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा. बस झाला आता. काही म्हणते कीर्तनात लगन नाही. 14 प्रकारचे रत्न निघले आणि त्याच्यातून एक अमृताचा कुंभ भी निघला. पण मंथन करायला 2 लोक होते. 2 म्हणजे राक्षस होते आणि देव होते, देवन दानव. हा मग अमृताचा कुंभ निघाला. पण अमृताचा असं आहे महाराज, अमृतानं माणूस अमर होतो, अमृतानं माणूस अमर होतो. आणि कोणाला अमर व्हा वाटत नाही, कोणाला मरा वाटतं का या जगात? सगळ्याला अमर व्हा वाटतं. म्हणून अमृतानं अमर माणूस होतो. मग राक्षसाला असं वाटायचं अगोदर आम्हाला दिलं पाहिजे, आणि देवायला असं वाटायचं नाही नाही अगोदर आम्हाला दिलं पाहिजे. पण नुसत्या अमृतावर नाही भागवलं. मग स्वयंपाक केला देवाना, म्हणले जेवण करू सगळ्याला आणि जेवणामध्ये थोडं थोडं अमृत देऊ. मग तरी बी पंगत बसायच्या आधी राक्षस म्हणे नाही आम्हीच आधी जेवू, नाही उरलं काय घेता. देवाला वाटलं पुन्हा उलटच झालं. मग देवानं काय केलं, छापा काटा केला. इकडं पहा माझ्याकडं पहा, म्हणजे ऐका. आता काही काही म्हणते तू लय पायासारखं आहे, ऐका. छापा काटा केला आणि पुन्हा राक्षसाचाच नंबर आला. येत असतो आता राक्षसाचा नंबर आला म्हणल्यावर ते म्हणे बसा जेवायला. देवाला वाटलं तर पुन्हा उलट व्हायचं काम दिसतं गडे. मग देवानं पुन्हा डोकं लढवलं. देव म्हणे ये पहा
जेवायला नियम राहील. काय नियम राहील? जेवणाऱ्याच्या हाताला खवाट्यापासून तर बोटापर्यंत सगट कमडी बांधल्या जाईल आणि 10 मिनिटात जेवायचं. कमडी इथून तर इथून. आता इथं सरळ कमडी बांधल्यावर हे वाकण का असं किती कमाल देवाची. इथं जर बेजागिरी नसती तर कुठं गेला असता घास. कमाले देवानं जिथलं तिथं सगळं सूत्र दिलं तरी माणसं म्हणतात देव नाही. कमालच झाली त्याशी बी आहे ना, नाही म्हणणाराची. 10 मिनिटाचा वेळ जेवायचं दिला आणि इथून इतकी कमडी बांधली. आता राक्षस येते एका बुलेटवर 3 बसतात तशा पंक्ती धरल्या त्या ना. देव म्हणे तसं नाही, 63च्या आकड्यासारखे बसा. बसले. पण आता राक्षसाचा स्वभाव आहे स्वतःच्या पात्रावर भात वाढायचा. त्याला वाटतं कोणी जेवलं पाहिजे. राक्षसानं मध्ये वाढणारं फिरण एवढंच अंतर होतं. सगळ्याच्या ताटात वाढलं. वाढून झाल्यानंतर जे झाली जेवायला बसले ते. आणि जेवायला बसल्यावर आता इथं वाकतच नव्हतं महाराज. भातावर वरण टाकलं ते ना कसं तरी, पण असा हात गेला इथं वाकत नसल्यामुळं वर जायचं ते JCB सारखा. आणि वरून मग कोणच्या नाकात कोणच्या डोळ्यात कोणच्या तोंडात गेलं काय नाही गेलं काय नाही. झाले ना 8 मिनटं. देवानं टाळी वाजवली. ते म्हणे अजून तर जेवण झाले 8 मिनटं. बरोबर. ते म्हणे ठीक आहे ठीक आहे. तुमचा बी पेपर असाच राहील ना. आम्ही कॉपी केली तर पाहू ना. मग राक्षस जेवून उठले. जेवणच झाले नाही महाराज. स्वतःच्या पात्रावर भात वाढणाराचं कधी चांगलं होत. झोपले काय तुम्ही? चांगलं नाही होत कधी. देव जेवायला बसले. 63च्या आकड्यासारख्या पंक्ती धरल्या. वाढणारा फिरण एवढंच अंतर मध्ये होतं आणि सगळे पदार्थ वाढून झाले. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. सजावन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म. उदर वर्णन हे जाणी जे यज्ञ कर्म. साधू संताची पंगत होती म्हणून जे झाली. श्लोक झाला. आपलं वेगळं राहतं महाराज. आपल्याकडे श्लोक नाही, जे नाही, काहीच नाही. निस्ता इकडचा तिकडच्या विचारतो आलक वरण. अरे का कडबा खातो का. देवाची पंगत होती. श्लोक झाला महाराज. देवानी विचार केला इथं कमडी बांधल्यामुळं हात वाकत नाही. आपला हात आपल्या तोंडात जात नाही, पण आपला हात त्याच्या तोंडात आरामशीर जातो ना. मग त्याच्याच पात्रावरच वरण त्याच्याच भातात कालवलं टाकलं. तिथंच कालवलं त्यालाच घातलं. त्यानं याला घातलं आणि यानं याला घातलं. 8च मिनिटात जेवून उठले. राक्षस म्हणे असं राहतं घरी. तसंच राहतंय. आपण जेवणी जेवावी लोका. संतर्पण करी तुका. एकमेका देऊ मुखी सुके घालू हुंबरी. महाराज एवढा खटाटोप करायचा. वैकुंठातून मृत्यू लोकात यायचं. इथं येऊन काला करायचा. मग यापेक्षा हा काला वैकुंठात का करत नाही? महाराज म्हणले वैकुंठी तू आईशे नाही. वैकुंठात काला करण्याची योग्यतेची जागा नाही. ती जागा फक्त मृत्यू लोकात येईन. काय त्या जागेचं नाव? तुका म्हणे बाळवंट. तुका म्हणे बाळवंट. तुका म्हणे बाळवंट. तुका म्हणे बाळवंट.
रखुमाई 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 जेठोबार रखुमाई कुंडली कवरदारी विठ्ठल ज्ञानदेव टाळवाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज पवन सुत हनुमान की जय मुबारक माये जय जय जेठोबारक माये मुबारक माये मुबारक माये मुबारक माये मुबारक जय मुबारक माये 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 कवरदारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज महाराज की जय पवन सुत हनुमान की जय मुबारक माये मुबारक माये उपजोनिया पुढते काला खाऊ दही भात वैकुंठित्वायशी नाही कवळ काही काल्याचे एकमेका देव मुखी सुके घालू हंबरी तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे यथामती यथावकाश अभंगाचा भावार्थ संपलेला आहे कीर्तन काल्याचा असो पहिल्या दिवसाचा असो मागणीचा असो कोणतंही कीर्तन असो कीर्तनकारांनी घेतलेल्या अभंगाचा धावता कवयना पण भावार्थ पाहावा असा वारकरी संप्रदायाचा नियम आहे भावार्थ अभंगाचा पाहिला पाहिजे आता काल्याचं कीर्तन म्हणजे वेगळं कीर्तन राहतं काल्याचं कीर्तनाचा ठरलेला विषय राहतो वेगळा विषय राहतो पण तरीसुद्धा काल्याचं जरी कीर्तन असलं तर अभंगाचा भावार्थ पाहावा असा वारकरी संप्रदायाचा दंडक आहे म्हणून त्या नियमाला अनुसरून आपण अभंगाचा भावार्थ पाहिला कीर्तनाचा ठरलेला विषय असतो काल्याचा चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळात केलेल्या चरित्राचा उच्चार करावा असा वारकरी संप्रदायाचा नियम आहे म्हणून अभंगाचा भावार्थ संपलेला आहे 15-20 मिनटं आपल्याला वेळ आहे 3 वाजेपर्यंत आपण काल्याचं कीर्तन संपून टाकू बंद करू काही ताण घेऊ नका तुम्ही भगवंतांनी जे गोकुळात चरित्र केलं त्याचा उच्चार करायचा चरित्र ते उच्चारावे आचरावे नाही आचरण करायचं असन प्रभू रामचंद्राच्या चरित्राचं करा गोपालकृष्णाच्या चरित्राचा उच्चार करा त्याचं चरित्र उच्चारणीय आहे आणि प्रभूचं चरित्र आचरणीय आहे प्रभू रामचंद्र सुद्धा देव आहे राजा आहे आणि गोपालकृष्ण सुद्धा देव आहे राजा आहे पण प्रभू रामचंद्राचा अवतार पूर्ण आणि गोपालकृष्णाचा परिपूर्णोत्तम म्हणून त्याच्या चरित्राचं आचरण आणि याच्या चरित्राचा उच्चार चरित्र ते उच्चारावे म्हटले महाराज आचरावे नाही आचरण प्रभू रामचंद्राच्या चरित्राचं का एक वचनी एक पत्नी एक बाणी आणि गोपालकृष्ण 16,108 हा प्रभू कधी खोटं बोलले नाही आणि गोपालकृष्ण कितीतरी वेळा खोटं बोलला पण त्याला त्याचं पाप पुण्य लागलं नाही कारण तो त्याच्या अवस्थेच्या पलीकडे गेलेला आहे हो त्याचं स्वरूप वेगळं आहे म्हणून त्याच्या चरित्राचा उच्चार करायचा आचरणात नाही आणायचं त्याचं चरित्र आचरणीय प्रभू रामचंद्राचं आता कोणाला असं वाटन की महाराज त्यानं 16,108 बायका केल्या बा आपल्याला काय फरक पडतो आणखीन एखादी फक्त उच्चारा त्यानं 16,108 बायका केल्या तर प्रत्येकीला राहायला बंगला होता प्रत्येकीला सांभाळायला नौकर चाकर होते प्रत्येकीला गाड्या गोड्या होत्या प्रत्येकीच्या गाड्यात 4-4 10-10 तोळे सोनं होतं काही अडचण होती का एवढ्या बायका देवल होत्या महाराज हरी महाराज तर सगळ्या बायकाची सोय देवाण केलती
आपल्याला एक एक बायको येतं आपल्याला सोयी लावलं त्या ना म्हणून फक्त उच्चार आचरण नाही. हा आपलं त्याचे आपलं काय घेऊन बसले महाराज. अरे जे 24 तास देवाच्या सानिध्यात होते त्यांनी चरित्राचं आचरण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना जमलं नाही तर आपल्याला जमन का. नारद महर्षीला त्रैलोक्यात मान होता महाराज. त्रैलोक्यात कधी नारदाचा अपमान कोणाच्या दरबारात गेल्यावर झाला का. हा नारद त्याचं नाव आहे नारद. त्यानं केलेली करणी कधी रद्दच होत नाही. त्याचं नाव नारद. एकदा त्यानं काडी लावली म्हणजे पेटलंच पाहिजे वल्ला असलं तरी. इतकी ताकद होती त्याच्यात. हो आहे त्याची भाऊबंद अजून पळशीत नाही तिकडं आमच्याकडे. इकडं तिकडचं सांगतो मग तिकडे गेल्यावर इकडचं सांगेल. नारदाची कधीच करणी रद्द झाली नाही. त्रैलोक्यात नारदाला मान होता महाराज. हो भारत भ्रमण करायचे नारद. सारखं भ्रमण चालू होतं. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 सारखं भजन. मी सांगतो 24 तास नारद देवाच्या सान्निध्यात होता. त्यानं चरित्राचं आचरण करण्याचा प्रयत्न केला नाही तर त्याला जमलं नाही. केला तर मग आपल्याला जमन का. म्हणून आचरावे. फक्त त्याच्या चरित्राचा उच्चार करायचा आचरण करायचं नाही. तोंडातून फक्त गायचंय प्रयत्न नाही करायचा तसं वागण्याचा. तो देव आहे आपण सामान्य जीव आहे. नारदाला जमलं नाही तर आपल्याला जमन का. 24 तास नारद देवाच्या सानिध्यात होता. आपण जे मागच्या वर्षी काल्याच कीर्तनाला आलो तर ह्याच वर्षाला आपल्याला जमन का ते. महाराज 60 वर्ष वय होतं बाबा नारदाचं. कपडे नव्हते अंगात नुसतं धोतरण येण आणि चिपळ्या. पळशीतून जाता जाता नारदाने एका नवरदेवाची वरात पाहिली. वरात घोड्यावर नवरदेव डीजे पुढं भूतं नाचू राहिले. नारदाने विचार केला काय मजा आहे म्हणलं नवरदेवची. रिकामं 60 वर्ष आयुष्य घालवलं आपण. काय आहे नवर आता खरंच मजा राहते दादराव महाराज नवरदेवची. माहीत आहे ना तुम्हाला. मग नव्हती माहीत आधी पण आता मस्त माहीत झालं असं. त्याला वाटेल हेच मस्त आहे कणू. ज्याचं होईल नाही त्याला मस्तच वाटतं. ते झाल्यावर समजतं ते की खासच इकडे. नारदाला बी ती वरात पाहून नारदाच्या डोक्यावर थोडं असं वाटलं की बा 60 वर्ष आयुष्य उगच घातलं राव आपण. आणि खरंच नवरदेवची मजा राहते. अरे महाराज नवरदेवला हळद लावली आणि त्याच्या हातात काकण बांधल्यावर कधी नवरदेव डबा घेऊन निघला सकाळी तर वर माय म्हणते वाजवा. अरे म्हणजे इतकं त्याचं वजन राहतं 2-3 दिवस. हो हळद लागल्यापासून तर हळद फिटोस तोर नवरदेव म्हणजे देवाऱ्यातला देव आहे. म्हणून मारुतीच्या मंदिरात बूट घालून जातो तो. साधा अधिकार एक त्याचा. नारद म्हणला रिकाम काम केलं म्हणला आपण. रिकाम ब्रह्मचारी राहिलो 60 वर्ष झाले. कर्मेनच नारदाला. मी सांगतो त्याचं फक्त उच्चार करायचा आचरणात आणायचं. नारद भगवान गोपाल कृष्णाकडे गेला म्हणे देवा काय लग्न करायचंय. देव म्हणे आता या वयात. देव म्हणे लग्नाला वय राहत असतं का कवा चालतं. देव म्हणे चालतं जाय मग पळसेल सप्ताह चालू आहे दादराव महाराजच्या वशिला आणि पा जमलं तर. ते म्हणे त्याही असतं आता झालं जमणार नाही. देव म्हणे जाऊन तर पा खरंच जमलं नाही. पण नारद पुन्हा वापस गेले. संध्याकाळी देव म्हणे जमलं काही. म्हणे अजिबात जमलं नाही. म्हणे मग विष्णू महाराजाच्या वशिला आणि पहा काही. पुन्हा नारद आले म्हणे अजिबात जमलं नाही. मग जमलंच नाही. देव म्हणे मग ध्यान लग्नाचा विषय सोडून. ते म्हणे नाही रे लग्न कर नाही. देव म्हणे आता या वयात कुठं लग्न राहतं नारदा. तेव्हा म्हणे काही म्हण द्यावा रिकामं आयुष्य वाया घातलं. लग्न करायचंय. देव म्हणे आता या. अरे चड्डीवाल्याचे लग्न उराले तर धोत्रावाल्याचं जमन का नारदा. ते म्हणे तू काहीच सांगू नको पण लग्न कर नाही. तेव्हा म्हणे आता जावंच कुठं बाबा. ते म्हणे काही कर. भरपूर फिरले देव. काला झाला पण नारदाचं जमलं नाही. देव म्हणे ध्यानविषयी सोडून. ते म्हणे नाही रे. नारद म्हणे एक काम करणं देवा म्हणे काय. अरे 60 वर्ष वय तुझ्या भजनात घालवलं कशाला इकडे तिकडे धावतो. तुला 16,108 देव म्हणे पाहता येऊ. आमच्याच घरावर दगड नारदा.
तू म्हणे अरे आयुष्य घातलं तुझ्या भजनासाठी लगेच तेवढं काम नाही करत का तू भक्ताचं? अरे तुला 16,108 त्यातली एखादी देणार देव म्हणे नारदा हजरात गाऊ. तू म्हणे मग इतके दिवस भजन करून काय फायदा? देव म्हणे ठीक आहे, झालंच ना तुमचं मन. ज्या घरी मी नसन ती तुम्ही घेऊन जा, लग्न नाही लावलं चालतं. आता देवाच्या 8 राणे आवडते होत्या मला. देव त्याच कोपऱ्यात जास्त राहायचं. नारदाला माहीत होतं. नारदानं जिकडं देव कधीच जात नाही तिकडून सकाळी 4 वाजता उठून सुरुवात केली. देवानाच दार उघडलं. तोंडात मारल्यावर कमी पटकन वापस फिरतं माणूस, इतकं पटकन नारद वापस फिरले. देवान दार उघडल्यावर दुसऱ्या दारात गेले, देव दात घासत होते. तिसऱ्या दारात गेले, देव तोंड धुत होते. चौथ्या दारात गेले, देव चहा घेत होते. 5व्या दारात गेले, देवाची देवपूजा करत होते, देवपूजा चालू होती. 6व्या दारात गेले, देवाचा नाश्ता चालू होता. 7व्या दारात गेले, देव झोपले होते. 8व्या दारात गेले, सांगू का 16,108 नाही का संध्याकाळ होणार? खरं सांगा, तो नाही ऐसा ठाव उरला से कवन सर्वत्र संपूर्ण. विठ्ठल जळी स्थळी भरला रे ताठावनाई उरला. आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐशी, ऐशी बुद्धीस पुरी अरणेशी ते वस्तुगामी. महाराज म्हणतात का पगडारो देखे अनेरा. महाराज म्हणतात सर्व घटी राम देहा देही एक. तो नाही अशी जागा या जगात नाही महाराज. सर्वत्र संपूर्ण गगन जैशी. देव नाही अशी जागा नाही. आत हरी बाहेर हरी हरी नाही घरी असं आहे. देव नाही तो का म्हणे देह भरीला विठ्ठल. कितीतरी प्रमाण आहे. देव नाही. हो देव नाही अशी जागा रिकामी नाही. नारद नाराज झाले. थोडं नाराजच होता माणूस. इतकं हिंडून नाही जमल्यावर आलं बिचारे देवाच्या राजवाड्यात. असा वाटा होता, मंदिर होतं छोटंसं. त्या वाट्यावर नारद नाराज होऊन बसले. तुम्ही कशी नाराज आहे आता? कौशिक सोडतो बाई हो. असं नाराज होते नारद. देवानं हातपाय धुतले. संध्याकाळी 5 वाजता चहा पाणी घेतला आणि देव राजवाड्यात फेरफटका मारायला चालले. तर देवाला दुसरा रस्ता होता. पण देव जिथं नाराज बसले नाराज होऊन तिथून चालले पुढून. आणि देव नारदाला म्हणे कस काय नारदा जमलक नाही कुठं? ते म्हणे कशाला खपल्या काढतो आता, तुला माहित नाही का? हा माहीत असून बी का? मग देव म्हणे ध्यान नारदा विषय सोडून. देव नाही रे लगन तर करणं शे. तो बी लई निश्चयावर पक्का होता महाराज. काही माणसानं सगळे वावर ऐकले पण जीत पुरी केली. छंदी राहत्या माणसं, छंद आहे ज्याचा त्याचा. नारद म्हणे लग्नच करणे. देव म्हणे असं आहे का? खरंच का? म्हणे खरंच 100% म्हणे. आहो पक्का नाही म्हणे पक्क. देवानं काय केलं बाबा माहिती का? नारदाला तर बायको भेटतच नव्हती पहा. पण मग देवानं नारदालाच नारदी केलं बाई आणि एक म्हातारा पाहून आणला असं दिलं लग्न लावून दोघाचं. माझ्याकडं पहा. 1 नाही 2 नाही 4 नाही 5 नाही 10 नाही 20 नाही 25 नाही 30 नाही 35 नाही 40 नाही 45 नाही 50 नाही 55 नाही 59 पोरं झाली. झोपले काय तुम्ही? 59 आणि एक पोरगी झाली नारदाला. भूत लागले नारदाला 60 पोरे झाली त्याला. येडका मदन केवळ 95. केवळ 95. येडका मदन केवळ 95. येडका मदन केवळ 95. तो केवळ 95. केवळ 95. केवळ 95. केवळ 95. येडका मदन केवळ 95. येडका मदन केवळ 95. येडका मदन केवळ 95. येडका मदन केवळ 95. 59 पोरं झाले नारदाला आणि एक पोरगी झाली. प्रत्येक 60 वर्षाला पर्वणी येत असती श्री क्षेत्र पैठणला. कपिला षष्ठी त्याला म्हणतात. ती नारदाची मुलगी आहे पहा. 60 वर्षातून एकदाच येते. एखाद्या माणसाच्या जीवनात एकदाच येते ती.
म्हणजे सगळ्याच वारकऱ्याच्या जीवनात का कोणी 120 वर्ष वारी करतं 120चं वस्तूवर काही केलं पंढरपूरच माहित नाही तर वारी काय आलं बरोबर एक नाही 60 पोरं झाले नारदाला सांगा तुम्ही 25 लुगडे आथरले तर अंगावर काही नव्हतं राहत नुसतं झोपाला 60 पोरं म्हणून देवाची बरोबरी आचरण करणं चालत नारदाला जमलं नाही तर आपल्याला जमन का महाराज नारद की तो बही नारदी आयशी नौबत गाजी असं आहे ते म्हणून त्याच्या चरित्राचा फक्त उच्चार चरित्र ते उच्चारावे आचरावे नाही म्हणून प्रभू रामचंद्राच्या चरित्राचं आचरण तो सुद्धा देव आहे राजा आहे आणि गोपालकृष्ण सुद्धा देव आहे राजा आहे आता गोपालकृष्णाने 16,108 बायका केल्या प्रभू रामचंद्र करू शकले नसते का सामर्थ्य नव्हतं का तेवढं सामर्थ्य होतं पण स्वातंत्र्य नव्हतं बोलीला वाल्मिक तैसेची करीन वर्तोनी दाविन नामा म्हणे केले रामायण रामा कोळ्याची कीर्ती वाढली गण प्रभू रामचंद्र अवताराला येण्याच्या अगोदर 5,500 वर्ष आधी रामायण लिहिलं नंतर देव अवताराला आला महाराज हो नंतर भगवान परमात्मा बोलेले वाल्मिक तैशीची करीन वरतून दावीन बदलून दावीन नाही बदल नाही केला तसं वर्णन केलं तसं वर्तन केलं जसं सांगितलं तसं म्हणून प्रभू रामचंद्राच्या चरित्राचं आचरण आहे एक वचनी एक पत्नी एक बाणी प्रभू रामचंद्र देवाला सांगितलं होतं 14 वर्ष वनवास तर देवान सहन केला राजा असून रामायण झाला आता इथं आहे ना सगळ्यात जास्त रामायणात वनवास कोणाला होता बरं सगळ्यात जास्त चुकलं म्हणतं का आपलं सगळ्यात जास्त रामायणात वनवास कोणाला झाला बरे तुमच्या ध्यानात नाही म्हणून आमचं चालतं नाही तर 1-2 वर्षात सप्ते बंद झाले असते बोला ना काही टेन्शन घेऊ नका बोला कीर्तन म्हणजे तुम्ही आम्ही खेळीमेळीच राहत असतं गदारोळे आनंदी कोणाला झाला रामायणात वनवास सगळ्यात जास्त मला मी नंतर आलो आता काय हा सांगा ना तुम्हाला बर रामाला कोण म्हणतं रामाला कोण म्हणतं सीतामाईला हा चाल द्या तुम्ही 4 वाजे लोक सगळ्यात जास्त वनवास झाला रामायणात उर्मिलेला सगळ्यात जास्त वनवास कोणाला झाला उर्मिलेला अरे नवीन लग्न झालं तर उर्मिलेचं आणि प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले तर लक्ष्मण भाऊजी प्रभूच्या सोबत निघाले औक्षण करण्यासाठी ताट आणलं होतं उर्मिलेना उर्मिला म्हणजे लक्ष्मणाची पत्नी हो प्रभू रामचंद्र बरोबर सीतामाई निघली तिला कशाच वनवास होता संगच होती ना मिया बीबी राजे तो क्या करे काजी टेन्शन काय होतं मालक संघ असल्यावर टेन्शन आहे का घरात दाणे नसले तर चालतात फक्त मालक पिणारा नसला पाहिजे माळकऱ्याच्या बायकोला समजत नाही समजा त्याची किंमत घरात दाणे नसले चालतं पण पिणारा मालक हा मालक चांगला असला तर बाई समाधानाने संसार करते हो घरात दाणे नसू द्या पण मालक शांत असू द्या ते कमवून बी आणती आणि ती सांभाळती सुद्धा महाराज कोरोनाच्या काळात महाराज इकडं पहा माझ्याकडं जमीन नाही असंच मी आळान बापळान दुपारी मोकळा जमलं तर जमलंय आपलं कोरोनाच्या काळात असं आलं महाराज एकदमच सगळं बंद झालं ना सप्तेनी कोणतंच काही नाही माझ्या बायकोन रोजान जाऊन मला सांभाळलं बायको फक्त माणूस शांत असला पाहिजे ती म्हणे एवढे दिवस लग्न झालं मला कधी काही म्हणले तुम्ही म्हणलं नाही मग आता तुम्ही काही बोलायचं नाही मी बरोबर करते म्हणलं चाल द्या हा माणसाचं महाराज 70% म्हणण्यापेक्षा 90% संसार बायकोवर अवलंबून आहे पाहते काय माझ्याकडे तुमचे लग्न व्हायला नाही म्हणून तुम्हाला माहित नाही म्हणून
संसारात ज्याची पत्नी चांगली त्याचं जीवन चांगलं आहे महाराज. ज्याची पत्नी म्हणजे अवदस आहे, पैशानं संसार नाही चालत. समाधान पैशानं नसतं मिळत. संसारात समाधान पाहिजे. बरेच माणसं आहे महाराज, जीवन उद्ध्वस्त झालं पत्नीमुळं. लक्षात घ्या, जास्त सांगायचं काम नाही. हो का, भेव वाटून जीव बारीक आहे मग. प्रभू रामचंद्र वनवासाला निघाल्यानंतर सीतामाई बरोबर होती महाराज. पण उर्मिलेला वनवास होता. औक्षण करण्याकरता ताट घेऊन उर्मिला आली. नवीनच लग्न झालतं पा. हो, पहिल्याच मुळाला आलती उर्मिला. मीच गेलतो मुरळी. ताट घेऊन उभी होती औक्षण करण्याकरता आणि सांगितलं मला तुमच्या बरोबर यायचंय. लक्ष्मणाने सांगितलं जमणार नाही, तू जर आली तर सेवा घडणार नाही. म्हणून 14 वर्ष उर्मिलेनं आपल्या मालकाची वाट पाहिली. किती वर्ष? ते औक्षणचं ताट घेऊन दरवाजात उभी होती तर वापस येईपर्यंत उभीच होती. आपल्याला जर कीर्तनाहून जायला उशीर झाला त्या जेवण खाऊन बसत्या, मग का वाटच पाहत राहू काय? अरे आम्ही का बेन नारळाचं घरी जातो का काय? नाही महाराज, सगळ्यात महत्वाचा वनवास झाला उर्मिलेला रामायणात. असू द्या, एक वचनी, एक पत्नी, एक बाणी. लक्ष देऊन ऐकलं पाहिजे. कीर्तन माणसावर नसतं, कीर्तन दिसण्यावर असतं का? चांगला महाराज दिसला म्हणजे चांगलं कीर्तन असे का ते? आता मी तरी काय करू मग? आता मी किती गन पावडर लावतो पण जमत नाही ते. हा, आता मी बी का माझं बी नाही लजन महाराज. त्याला मलगंज वाटतं आपण गोरं दिसा पण जमूच नाही राहिलं ते. लय प्रयत्न आहे. आता कधी कधी आमच्या मंडळीला बाया म्हणते काय नवरा पाहिला माय काळा पडतो. हाव ना, तरी आमची बाई म्हणते हा काळा आहे पण नाक पान कसं आहे. असू द्या, इकडे पहा. प्रभूच्या चरित्राचं आचरण करायचं आणि गोपाल कृष्णाच्या चरित्राचा उच्चार करायचा. चरित्र ते उच्चारावे, आचरावे नाही. केले देवे गोकुळी, गोकुळात देवाने जे चरित्र केलं त्याचा उच्चार करा. काय चरित्र केलं? रांगत रंगणी धावले धरते गवळ, धावणे धरती गवळ, धावणे धरती गौर, हा बांधती चरणे देते घराले, बांधत चरणे देते घराले. यशोदे साजने, यशोदे साजने, आदय दूध भक्षुन तमाम नेले, नवल केले साजने. कृष्ण आळवा आळवा परतो निमागे आवा, कृष्ण आळवा आळवा परतो निमागे आवा. भगवंताच्या चरित्राचा उच्चार करायचा. काय चरित्र केलं? रांगत रंगणी, चोरीत लोणी, धावणी धरती गवळणी, बांधती चरणी देती गाराणी, यशोदे साजनी, दै दूध बक्षून तमाम नेले, नवल केले साजनी. कृष्ण आळवा आळवा परतुनी माते धावा. भगवंतानी बालपणात चरित्र केलं. रांगत रंगणी, चोरीत लोणी. चोऱ्या केल्या पण कशाच्या? चित्त चोरीले नंदाच्या नंदन. त्यांनी गवळणीच्या चित्ताची चोरी केली, दया दुधाची चोरी केली. हरीने माझे हरिले चित्त बारवित विसरले. गवळणीच्या चित्ताची चोरी केली, दया दुधाची चोरी केली. त्याला हरी म्हणतात. रू हरती म्हणजे हरण करणे. भक्ताच्या चित्ताचं जो हरण करतो त्याला हरी असं म्हणतात. त्याचं नाव कृष्ण आहे. कृष्ण डॉक्टर साहेब. कृ कर्षती म्हणजे आकर्षित करणे. जो भक्ताला आपल्याकडे आकर्षित करतो त्याला कृष्ण असं म्हणतात. त्याच्या नावातच अशी गंमत आहे. त्याच्या नावातच खालून एक असं हुक आहे, हुक असं क्रू आहे ना. त्याच्यात एक तर कोणी लवकर अडकत नाही, वाकडा असल्यामुळं. अडकलं तर पुन्हा हा, म्हणून त्याचं वर्णन आहे. कसं व्हायचं? पंढरपूरचा पांडुरंग परमा समचरण दृष्टी विटेवरी साजिरी असा व्हाय ना. हो देहुडा चरण वाजवी तो वेणू,
गोपिका रमनो स्वामी माझा देवडा चरणी. त्याचा पाय कसा आहे? देवडा चरणी असा 1.5 पायावर उभा आहे देव. त्याच्या नावातच गंमत आहे महाराज. कृकर्षती म्हणजे आकर्षित करणे. भक्ताला आपल्याकडे आकर्षित करतो म्हणून त्याचं नाव कृष्ण आहे. हृहरती भक्ताच्या चित्ताचं हरण करतो. हरीने माझे हरिले भारवित्त विसरले म्हणून त्याला हरी म्हणतात. रामकृष्ण हरी. हा कृकर्षती दातोय आकर्षित करतो म्हणून त्याचं नाव रामकृष्ण आहे. त्यानं बालपणात चरित्र केलं. हो तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात टेकीत हो डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. रंगनी रंगनात तो म्या देखिला सये किंवा गवळण जसवंती पै सांगे आले या कृष्णाची या मागे येणे येणे ओ श्रीरंगे नवनीत माझे बक्षिले तळवे तळहात. हो डाव्या गुडघ्याने रांगत रांगत रंगणी चोरीतलो नि रांगताना त्यानं चरित्राला सुरुवात केली. रांगू लागला अंगणी माता जावळाची वेणी रांगायला लागला. रांगता रांगता गल्लीत आला. गल्लीतून गावात गेला. शिरला हिंडायला लागला फिरायला लागला. हो माझा कृष्ण देखिला काय कोणीतरी सांगा गे सांगा. हो कितीतरी गवळण नियम आहे महाराज आणि चाली बी भक्कम आहे पण टाइम कमी आहे. हो किती गोड गवळण आहे बा. एवढी गवळण म्हणू आपण एकदा सगळेजण टाळ वाजवा आणि तुम्ही टाळ्या बी वाजवा. हे सांगा गे कोणी सांगा 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 कोणी सांगा सांगा गे कोणी सांगा सांगा गे कोणी सांगा माझा कृष्ण देखील का 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 कोणी सांगा हाती घेऊनी फुलं अंगणी रांगत आले मुलं होते सारवित मी चुल ते सारवित मी तुल होते सारवित मी चुल होते सारवित मी तुल कैसी भूल पडीली सांगा गे कुणी सांगा सांगा गे कुणी सांगा सांगा गे कोणी सांगा सांगा गे कोणी सांगा सांगा गे कुणी सांगा 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 कुणी सांगा सांगा गे कोणी सांगा 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 गे कोणी सांगा हे माझा माझा कृष्ण देखील का कोणी सांगा 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 संग घेवनी गोपाळ बाळ खेळाळू माळ पायी पोला रे झळाळ गळा माळ वैजयंती
बाहेर जायला लागला, फिरायला लागला, लवकर मोठा झाला, कीर्तनातला लगेच मोठा होतो. आणि लगेच त्यानं गोपाळ जमा केले. पेंद्या, वडद्या, वाकड्या, बोबड्या, सुदाम्या, श्रीदाम्या, मधुमंगळ. हे गुळ द्या आई, त्याला गुळ द्या, गुळ दे, गुळ. हा दे त्याला. त्याचं म्हणणं कवाचं कृष्णात सांगू राहिलं, मी इथे दिसत नाही तुला. त्याला जायचं असेल तर जाऊ दे. नाही आई थोडं बाहेर घे, त्याला गरमत असन त्याचा बी दोष नाही. आता ते बी काय करून 3 वाजले असतील, मला समजायला पाहिजे. लगेच वाटप तुम्ही आता त्यानं जमाच केले. आता गोपाळ सगळे गोपाळ एकत्र आणले आणि कृष्णाने विचारलं, करे एवढं तुमच्या घरी दूध दुभतंय, एवढ्या गाई तुमच्या घरी आहे, इतकं दूध दुभतं तुमच्या घरी असून तुमच्या तब्येती अशा उदबत्ती पैलवानासारख्या कशा झाल्या रे? हां, त्या गोपाळाने सांगितलं, कृष्णा तुला काय सांगाव, सगळं दूध जातं डेअरीला आणि चटणी राहते डेअरीला, आणि काय तब्येती सुधरण रे? हां, पहा ना, अजून गाडी उभीची डेअरीची. सगळं दूध डेअरीला जातं, चटणी डेअरीला राहते. नाही तर कमी गाई नव्हत्या महाराज, 1 कोटी गाई होत्या गोपाल कृष्णाच्या घरी. आणि देव त्याच्यातल्या 9 लाख गाई देव सांभाळत होता. किती धाडीचा असन देवाचं, थाप टाका बरं. आई मी तुझा एकुलता एक, गाई राखी तो 9 लाख. गाई राखोनी झिजली नख, मला जीव घाल. यशोदे घराकडे चाल, मला जीव घाल. साध्या गव्हाची पोळी लाटी, मला पुरणपोळी करून दे मोठी. नाही आडवीत गुळासाठी, मला जीव घाल. यशोदे घराकडे चाल, मला जीव घाल. 9 लाख गाई देव चारायचा. कृष्णाने सांगितलं, अरे एवढं दूध दुभतं तुमच्या घरी आहे, तुमच्या तब्येती कशा सुधरत नाही? ते म्हणले, देवा सगळं डेअरीला फक्त दिवस निघायचा उशिरे, गवळणी मडके घेतात. निघाली गवळण मथुरेला, कशी भूल पडली मला. गवळण मथुरेला निघाली, गवळण मथुरेला निघाली, गवळण मथुरेला निघाले, गवळण मथुरेला निघाले, गवळण मथुरेला निघाले, गवळण मथुरेला. पेंद्या सुदामाची जोडी बरोबरी वो, फोडी ती आमुच्या उतरवणे. पेंद्या सुदामाची जोडी बरोबरी हो, सासू बोलेल मला रे शिव्या देईल तुला, मग रागावा कशाला. गवळण मथुरेला निघाले, गवळण मथुरेला निघाले, गवळण मथुरेला. दिवस निघला का दही दूध घेऊन गवळणी मथुरेला जातात. हो, चटणी डेअरीला राहते, काही दूध राहत नाही. देवानं सांगितलं, सगळ्याला पोटभर देतो, तुम्ही एक काम करा, याला तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. भरपूर खायला देतो, पण तुम्हाला एक सूचना आहे, हळूहळू चाला. कोणी कोणाशी ना परमार्थात शंका नाही चालत महाराज. परमार्थ भावनेचा विषय, शंका नाही घेऊ परमार्थात. परमार्थात असं आहे, लाजे त्याशी वाटा नाही. निरागस वृत्तीने परमार्थ केला पाहिजे, शंका करू नये परमार्थात. म्हणून शहाणा तो धनी घेतोय, ते हुशार नाही. हुशार माणसं कीर्तनाला नाहीत येत, कुठं जातात आपल्याला काही माहीत नाही, पण कीर्तनाला नसते. हो, शहाणा पाहिजे कीर्तनात, हुशार नको. हो, म्हणून शंका नको. परमार्थ भावनेचा विषय. बऱ्याच लोकांना एवढा वाप चालला, एवढा 40 वर्षापासून सप्ताह चालला, तरी काही काहीच्या डोक्यात अजून किट आहे. चाललं वो खरी, त्याचं त्यालाच माहिती. अरे अरे हेच खरं आहे. पाहिलं नाही का कोरोनाच्या काळात
फडके तोंडाला बांधून भाकरी वाढल्या तरी सुधरून राहिले अजून. हेच खरंय महाराज, परमार्थात शंका नको. सगळ्याला पोट भर देतो पण बोलायचं नाही. सगळे गोपाळ एकत्र आणले आणि एका गवळणीच्या दारापुढं नेले, राजवाड्यापुढं. आणि देवान सांगितलं झाका डोळे. झाकले सगळ्यांनी डोळे. देव म्हणे उघडा डोळे. राजवाड्याच्या आत बोबड्या नावाचं गवळी होतं. देव म्हणला झाका डोळे. म्हणलं तर गल्लीत उघडा डोळे. म्हणलं तर आत. भारी म्हणलं राव, याचा राट नाही, जिना नाही, लिफ्ट नाही, शिडा नाही, शिडी नाही, कुलपाल चाबी नाही, झाका डोळे. म्हणलं तर गल्लीत उघडा डोळे. म्हणलं तर राजवाड्यात भारी काम आहे. म्हणलंय सापडाच कामच नाही नी. पण सगळ्यात गोपाळानं दही दूध खाल्लं. पण हे जे बोबड्या गवळी होता आणि तो म्हणलाय खायचं जाऊ दे, उद्या खाता येईल, पण हे जायचं आपल्याला जमलं पाहिजे. आता जे देवाला जमतं ते आपल्याला जमल्यावर त्याच्यातून आपल्यात फरक राहीन का काही ना. सगळ्यांनी दूध तुपलो नाही खाल्लं. देव म्हणजे झाकार डोळे. सगळ्यांनी डोळे झाकले. दादराव महाराज याने एकच डोळा झाकला. देव म्हणलं पाहून घेऊ एकदा, मग देव नसलं की जमवा जाऊ. सगळे गोपाळ राजवाड्याच्या बाहेर गेले. पण त्या धाब्याच्या घरात दुप्पट जायला सवनं राहतं पायक. इथून इतकं वर निघलं, इथून इतकं खालीच राहिलं. गुतलं त्या घरात. बाहेर गेलेल्या गोपाळाने जय जयकार केला. गोपाल कृष्ण भगवान की. घरच्या गवळणीला वाटलं झालं कोण काल्यास कीर्तन. चला गवळणी उठल्यानं पाहतात तर चोरी झाली. एकीच्या डोक्याला याचे पाय लावले, लाईट लावला, डोक्याला पाय लागले. म्हणे सापडला चोर. आमच्या वैद्य बाबाच्या भाषेत सांगतो तुम्हाला, कोणा सराटा घे, कोणा उलतन घे, कोणा लाटणं घे, कोणा बेलनं घे, असा हाग्या मार द्याला. हाग्या मार वैद्य बाबाची भाषा आहे. आमच्या गुरुवारे पांडुरंग बाबा वैद्य, मी पक्वात शिकलो त्यांच्याकडं. पांडुरंग बाबा वैद्य. महाराष्ट्रात जेवढे मृदंग वादक आहे महाराज, हजारो विद्यार्थी पांडुरंग वैद्य बाबाचे शिष्य आहेत. वैद्य बाबाच्या भाषेत हाग्या मार द्याला. कृष्णा वाचो रे बापा. तो म्हणे एक डोळा लावतो का. तवापासून एक डोळा लावला की लोक लय मारतात. इतका हाणला महाराज. वाचो रे म्हणे बापा. देव म्हणे डोळे लाव. त्याने विचार केला डोळ्यात बोट गेलं तर हरकत नाही. आता गल्लीत उतरल्यावर खात्री केली बाहेर आहे का आतच आहे. महाराज वैद्य बाबाच्याच भाषेत सांगतो, इकडं तिकडं पाहिलं चिंग चिंग चिंगाट. झिंगाट नाही हा. घरी संध्याकाळी सगळे गोपाळ जमा झाले आणि त्याला बोलवायला लागले. बोबड्या चाल म्हणे. कुठं. काल गेलतो तिथे. म्हणे हा लय बदमाशेर तुम्ही. बरं झालं म्हातारी घरी होती, आंबे हळद लावलेले, मारलं नाही येड्या, आता नाही येणार. मग देव आला. देव म्हणे बोबड्या. ते म्हणे मला वाटलं माणसंच खोटं बोलत असते, तू तर देव येणार रे. तो इतका मार खाऊ घाला का. मला सांगा, देव कधीच कोणाचं चांगलं करत नाही आणि देव कधी कोणाचं वाईट करत. चांगलंही करतात आपलंच कर म्हण, वाईटही करतात. तो म्हणे तू काही म्हण, 3 वाजले आता काही मजा वाटत नाही, तू काही म्हण, मी तुझ्या संग येत. गवळण सांगतो. बोबडा होता ना तो, बोबड्या भाषेत गवळण बा. त्यानं सांगितलं कृष्णा मी नाही येणार. आले जाय बा कृष्णा आता गड्या मी येईन तुमच्या संगतीला. जाय बा कृष्णा आता गड्या मी येईन तुमच्या संगतीला. जाय बा कृष्णा आता गड्या मी येईन तुमच्या संगतीला. जाय बा कृष्णा आता गड्या मी येईन तुमच्या संगतीला. काल रात्रीला तुझ्या संगतीनं गवल्याच्या घरी गेलो रे बा. काल रात्रीला तुझ्या संगतीनं गवल्याच्या घरी गेलो रे बा. मी गरीब म्हणून गवलनीनं मलाच एकट्याला धरलं बा. मी गरीब म्हणून धरलं रे बा. मलाच एकट्याला धरलं बा. मला बुधू 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 मारलं बा. मला एकट्याला धरलं बा. मला बुध 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 मारलं बा. बुधू 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 मारलं बा. मी फुंदू 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 लल्लो बा. बुध 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 मारलं बा. मी मुन 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 लल्लं बा. जाय बा कृष्णा आता गड्या मी येईन तुमच्या संगतीला. जाय बा कृष्णा आता गड्या मी येईन तुमच्या संगतीला. जाय बा कृष्णा आता गड्या मी येईन तुमच्या संगतीला. जाय बा कृष्णा आता गड्या मी येईन तुमच्या संगतीला. काय म्हणला तो. बोबड्या भाषेत बोलला तो. आले जाय बा कुतना आता गड्या मी येईन तुमच्या संगतीला. काय येत नाही कृष्णानं विचारलं. त्यांनी सांगितलं अरे काल लातलीला तुझ्या संगतीनं गवल्याच्या घरी गेलो ले बा.
मी गरीब म्हणून गवलं नाही ना, मलाच एकट्याला धरलेले बा. गरीब होता का चाटाळ होता एक डोळा लावतो गरीब. हा त्यानं सांगितलं मलाच एकट्याला धरलेले बा, मला बुधू 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 मारलाले बा, बुधू 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 मारलाले बा, मी पुंदू 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 पुंदू. मी येणार नाही. देव कधी कोणाचं चांगलं करत नाही महाराज, देव कधी कोणाचं वाईट करत नाही. ज्यानं जसं पेरलं तसं. काही कोणाला विचारायची गरज नाही. आपल्याला कळत नाही का सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत काय काय दिवे लावतो आपण. हा महाराज म्हणतात अनेक बहुता न लगे रुसावे, मनाशी पुसावे काय केले. कोणावर रुसू नका कोणावर फुगू नका. मनाला विचारा काय काय दिवे लावले. माणसं म्हणते दादाराव महाराज नसते ना असं झालंच नसतं, ते होणारच होतं, फक्त तेव्हा ते आले. ज्याचं त्याचं ठरलेलं आहे कुठं काय होणार आहे ते. महाराज देव चांगलं नाही करत, देव वाईट नाही करत. गाथा नका पाहू, एक प्रमाण सांगतो तुम्हाला, पद येते हो गाथ्यात नाही ते, पण गोड आहे. देव नाही चांगलं करत आणि देव नाही वाईट करत. बघा जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या कुणी होतो नीती भ्रष्ट, कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. देह करी जय जय काही आत्मा भोगतो नंतर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. कोणी कोणाचं वाईट नाही करत महाराज, कोणी कोणाचं चांगलं नाही करत. आपण चांगलं राहा, सारं जग चांगलं आहे. दुर्योधनाला एक तरी माणूस सज्जन दिसला का? दिसला नाही? दिसला का? त्याची बुद्धी आहे जशी सृष्टी, जशी दृष्टी तशी. काही काही माणसा स्वभाव, कोणत्या माणसाचं नाव सांगा, हे ते का माणूस अरे असं करतो काय तू येडे म्हणे. कोणत्या माणसा स्वभाव असतो काही माणसाचा. काही माणसाला अजिबात माणसं वाईट दिसत नाही आणि काही माणसाला चांगलीच दिसत नाही. कसं आहे महाराज, दादाराव महाराज, सगळ्याला एक आवडत नाही, एकाला सगळं आवडत नाही, एकाला एक आवडत नाही, सगळ्याला सगळं आवडत नाही. कसं पुन्हा सांगतो, सगळ्याला एक आवडत नाही, एकाला एक आवडत नाही, सगळ्याला सगळं आवडत नाही, सगळ्याला एक आवडत नाही, सगळ्याला सगळं एक. पुन्हा सांगू आता सांगा. सगळ्यालाच सगळं आवडत नाही, सगळ्याला एक आवडत नाही, एकाला सगळं आवडत नाही, एकाला एक आवडत. प्रत्येकाचं मत भिन्न भिन्न असतं. म्हणून 2 तासात एकटा माणूस कोणाचं समाधान करू शकत नाही. कोणाला वेदांत आवडतो, कोणाला गवळणी आवडतात, कोणाला गायन आवडतं, कोणाला विनोद आवडतो, कोणाला अभंग सोडवलेला आवडतो, कोणाला अभंग सोडलेला आवडतो. फरक आहे ना. काही काही माणसं अभंग सोडवतात आणि काही काही सोडतात, सारखंच आहे ते. म्हणून प्रत्येकाचं मत भिन्न भिन्न आहे. एका प्रकारचे लोक नाही, प्रकाराचे 3 तुका म्हणे केले. कोणीच कोणाचं वाईट करत नाही, कोणीच कोणाचं चांगलं करत नाही. जे पेरलं ते. म्हणून एक दिवस आपल्याला या जगाचा निरोप घेऊन जायचं आहे. जोवर देवानं जिवंत ठेवलं तोवर चांगले राहा, चांगलं खा, चांगलं बोला आणि चांगलं वागा. परमार्थ दुसरा तिसरा काहीच परमार्थाची व्याख्या नाही. हो, परमार्थाची एकच व्याख्या सांगतो, माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं याचंच नाव परमार्थ आहे. कंबर बांधून कीर्तन करणं म्हणजे परमार्थ नाही. गळ्यात माळ घालून आळंदी पंढरची वारी हे परमार्थाचे बाह्य लक्षण आहे. हो, वारीला जाणारा परत कीर्तन करणारा परत सामान्य माणसाचं मन चांगलं आहे. इतके आमचे मन खराब झाले आमचे सांगणाराचे. म्हणून परमार्थाची व्याख्या दुसरी कोणती नाही. परमार्थ वेगळा नाही. माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं याचं नाव परमार्थ आहे महाराज. हो, परमार्थात बी असं झालं महाराज, दादाराव महाराज. परमार्थ बी असा चालला. हा, ओळखीचा आहे का मग त्योस आपला आहे का? परमार्थात आपला आणि तुपला आहे का? खटनटी यारे कुठं प्रमाण लावसान मग तुम्ही? यारे लहान थोन प्रमाण लावायचं कुठं? परमार्थात आपला नाही कोणीच नाही. जो चांगला आहे तो, ज्याला अभंगावर बोलता येतो तो आपला आहे. माझे जातीचे म्हणजे माळी कोळी साळे मार मांग चंबार बुद्ध पाटील
माझ्या जातीचे म्हणजे माझ्या विचाराचे, माझ्या विचाराला ज्याचा विचार जुळतो तो माझा आहे. परमार्थात नाही आणायचं उंचनीचे काही. देवानं विठू माझा लेकुरवाळा संगी गोपाळाचा. म्हणून परमार्थाची व्याख्या बदला. जर आपल्यालाच परमार्थ कळाला नाही तर समाजापर्यंत पोहोचणार नाही. म्हणून सगळ्याच्या परमार्थिक माणसाचं अंतःकरण स्फटिकासारखं असलं पाहिजे, स्वच्छ. आणि जोपर्यंत अंतःकरण स्वच्छ होत नाही तोपर्यंत देव कृपा करणार नाही. मग किती दिवस वाऱ्या केल्या आणि किती दिवस परमार्थ सांगता नाही येत महाराज. कारण परमार्थाची व्याख्या, परमार्थ हा अंतःकरणाचा विषय. कीर्तन परिवर्तनाचं साधन आहे ना. कीर्तन ऐकून माणसाच्या अंतःकरणामध्ये परिवर्तन झालं पाहिजे तरच कीर्तनाचा फायदा आहे, नाही तर टाइमपास आहे. कीर्तन परिवर्तनाचा विषय. 39 वर्ष सप्ताह झाला, याच्यापेक्षा मनात परिवर्तन काय झालं हा भाग महत्त्वाचा आहे. म्हणून कमी वेळ परमार्थ करा पण चांगला करा. 1400 वर्ष चांगदेव जगले आणि मुक्ताबाई 5च वर्ष, पण मुक्ताबाईची सुद्धा चांगदेवाने उपकार मानले. आजी जन्म आलो चांगदेव म्हणे, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. म्हणून परमार्थाची व्याख्या वेगळी आहे. अरे जो माळकरी ज्याचे विचार जुळतात ते माणसं माझ्या जातीचे, माझी जातीचे, मज भेटू कोणी आवडीची दनी फेडावया. म्हणून आपण कोणावर रोसायचं नाही, आपण कोणावर फुगायचं नाही. यानं असं केलं त्यानं तसं केलं. महाराज त्याला सगळं दिसतं कोण कसं करतं. आपण कोणाला नाव ठेवू नका. आपण आपल्या वाटानं चालत राहा. हो, त्या भगवंताची कृपा ज्याच्यावर आहे त्याच्यावर देव कृपा करतो. त्याला काही सांगायचं काम नाही. म्हणून बोबड्या म्हणला मी येणार नाही. का? तुझ्यामुळं मला मार भेटला नाही. तू डोळे उघडे ठेवले म्हणून तुला मार भेटला. सगळे गोपाळ चोऱ्या केल्या, सगळ्या गोकुळातल्या गवळणी त्रस्त झाल्या टाइम लय झाल्यामुळं. आणि सगळ्या गवळणीनं मोर्चा काढला. थाप टाका सांगतो तुम्हाला. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळे राहावे का जावे. अनया करी कामधंदा त्याची मी गवळण राधा जाऊन नंदाला सांगावे. सगळ्या गवळणीनं मोर्चा आणला यशोदेच्या दारात आणि गराने सांगायला लागल्या थाप टाका. तिसरी आली धावत याने ग बाई काय केली मात. मुखाशी मुख चुंबन घेत गळ्यामध्ये हात घालीत. दरू जाता सापडेना यशोदे बाळ तू जाताना कुठवर सोसू धिंगाना. अनेक प्रकारच्या गवळणी आल्या. सगळ्या गवळणीची गाराने यशोदेने ऐकली आणि यशोदाने सांगितलं ए बाळाचा गुणाचे ताने ग बाळ दिसतंय गोजिरवाने काय सांगता गाराने ग गोकुळच्या नारी. श्रीरंग माझा वेडा याला नाही दुसरा जोडा. तुम्ही याची संगत सोडा ग गोकुळच्या नारी. तुम्ही लपून याचा भवरा ग आळ घेता शारंग धरा. तुम्ही 12 घरच्या 12 ग गोकुळच्या नारी. तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा ग आळ घेता या गोपाळा. तुम्ही ठाईच्या ओढाळा ग गोकुळच्या नारी. तुम्ही लपून याची विट्टी ग लागता हरीचे पाठी. तुमची एवढीच रीत खोटी ग गोकुळच्या नारी. तुम्ही लपून याचा भवरा ग आळ घेता शारंग धरा. तुम्ही 12 घरच्या 12 ग पळशीच्या. सगळ्या गवळणीला यशोदा बोलली. सगळ्यांना खाली मुंडके घातले. रपा रप निघल्या घरी. पण एक गवळण जरा शिल्लक होती मायावानी, पळशीची नसन ती. ती आपल्या नवऱ्याला म्हणे आपल्याला गोकुळात राहायचं नाही म्हणे. काऊन? कृष्ण आपल्या खोड्या करतो आणि त्याची माय घरानं सांगायला गेली तर मलाच बोलून बसली. एका गाव आहे का याला का गाव म्हणते का? या गावात का न्याय आहे का? कोणतं गाव सारखंच राहत असतं. कुठं जा तुम्ही? ती म्हणे आता घरी राहायचं नाही. तो म्हणे जाती कुठं उन्हात आणायचं. ती म्हणे अजिबात नाही. येते तुम्ही का जाऊ मी. तो म्हणे तू नको जाऊ, आधीच बायका भेटत नाही. भरलं बैलगाडीत पसारा सोडलं गोकुळ. कुणीकडं नेते बैलगाडी आता लोणाडीकडं नेऊ. निघली बैलगाडी. 1 किलोमीटर अंतरावर गेलं. ताण लागली गवळणीला. ती म्हणे गाडी उभी करा म्हणे. काऊन? लय ताण लागली. जर पाणी नसलं तर मरतेच. ते म्हणे मरू नको थांब.
बैलगाडी उभी केली. त्या गाडीत उभं राहायला 1 किलोमीटर अंतर हिरवं दिसलं. पाण्याची चरबी घेतली, पाणी आणायला गेला. कृष्णाने विचार केला, निवडणुकीच्या तोंडावर असं एक शीट फुटलं तर जमन का? लगेच कृष्ण तिच्या नवऱ्यासारखं रूप धारण केलं आणि लगेच बैलगाडीजवळ पाणी घेऊन आला. याला पहा का त्याला पहा, श्यम हो याला पण त्याला काढा. आणि कृष्णाने तिला पाणी दिलं आणि ते म्हणे, बाय आपण गोकुळ सोडून चाललोय, कृष्णाला जर कळालं तर तो मायासारखाच होऊन येईन आणि तुला म्हणून मीच तुझं नवरा ऐकशील नाही तर त्याचं बरं. ते म्हणे आताच लढून चप्पल घेऊन आले, प्यारागवान येऊ तर द्या त्याला. अशी हवा भरली हिला. हा खरा नवरा पाणी आणायला गेला, येणं हिला पाणी पाजलं बसलं ते बैलगाडीत फिरलीन गाडी पुन्हा पळशीकडं. खरा नवरा पाणी घेऊन आला, पाहत होतं गाडी पळशीकडं. ते मला झालं कस काय, जवळ येऊन पाहते तर खाली उभं गाडीत बसेल सारखंच. तिला समजे ना आपलं कोणतंय. पण आता या ना आवाज इतकी भरेल होते ते तिला पटलं ते की आपला नवरा बैलगाडीतला आहे, पण ज्याची बायको त्याला जमन का ते. मायवानीच होतं 3.5 फुटाच, पण कोदी मारून तर खाली वळलं. दन चालली दोघाची. तेवढ्यात तिसरा आला, लगे तसाच बसला गाडीत. पुन्हा बैलगाडी पुढं तर दोघांना पाहिलं, दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ तर तिसरा आला तसाच. त्याला खाली वळलं, चौथा आला तसाच. पुन्हा त्यानं वळलं तर 5वा आला तसाच. चाल देऊ संध्याकाळ लोक. असं करता करता राजवाड्यात गाडी आली. नंदबाबाला आवाज दिला, नंदबाबा. बायको मै, पाचीचे पाची. नंदबाबा म्हणते, पाचीतले नेमकी कोणाची? सारखेच ना ते सगळे. आता नंदबाबांनी बी विचार केला, तर तो बी देवाचाच बाप आहे ना महाराज. 50 फूट लांबा रुंदा खड्डा खोदला आणि नंदबाबांनी सांगितलं, हे पा जो या खड्ड्याहून पलीकडं उडी मारन त्याची बायको. आता जो कृष्ण होता आणि 4 जण पटापटा उड्या मारल्या. ज्याची खरी बायको तो मायवान 3.5 फूट, तो मला उडी जात नाही, बायको भेटत नाही. डोक्याला हात लावून खाली बसलं ते. नंदबाबांनी विचार केला, ज्या अर्थी 50 फूट लांब रुंद खड्ड्याहून उडी मारतो हे आपल्याच काट्याचं काम आहे. हा ज्याची खरी बायको जे खाली बसलो होतं, नंदबाबांनी बायको घे घरी बाई, पुन्हा गोकुळ सोडायचं. अनेक प्रकारच्या खोळ्या केल्या, सगळं गोकुळ त्रस्त झालं. सगळ्याला यशोदेने सांगितलं, कृष्ण आता घरी राहू नको, उद्या जाई राहणार, सवे घेऊन गोदाना. रानात गेला. सगळे रानात गेल्यानंतर खेळ खेळायला लागले. हा मामा होतो तू, विट्टी दांडू चेंडू लगोऱ्या नानापरी खेळ मांडियाला यमुनेच्या तिरी. हो अनेक प्रकारचे खेळ खेळले. हो खेळू लागलो सुरकवडी माझी. हो अनेक खेळ खेळले. आता टाइम राहिला नाही. सगळे गोपाळे एकत्र आणले. तुका म्हणे आता खेळ मोडावा पडता, कांदीबार पोटी भूक काय खेळायचे, सुख चाला वळू गाई बाई सुजेव एकटाई. बहु केली वन पायपिटी झाला. झाली वेळ म्हणते आता आणा शिदोऱ्या. आणू शिदोऱ्या का जाऊ देऊ पुन्हा गाई चराला कस काय. म्हातारी म्हणे माया मनान होते म्हणून विचारलं. पुशे तर कधी ना नाशे ना, भरलं तो पोट. हा माया शरीरावर जाऊ नको, मी दिसायला लहानचा की होणारले मला. अजून कीर्तन तासभर होईल. ज्ञानोबरायची कृपा आहे महाराज. हा काही अडचण नाही महाराज. काल्याची कीर्तनाला 5 तास वेळ पाहिजे. हा तुम्ही म्हणजे ना आटप. सगळ्या गायी एकत्र केल्या, सगळे गोपाळ एकत्र केले, सगळ्याच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. माझे आहे तैशीप आहे, नाही तरी घरा जाय. चोरून या माय नवनीत आणावे, तुका म्हणे हरी. माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी मज पाया वेगळे. कृष्णा तुझ्यासाठी जाळोनी संसार बैसलो अंगणी, संसाराच्या नावे घालून या शून्य. आणि आता आहे त्या टायमाला घरी धाडतो काय. अरे तुझ्यासाठी सोडीला घरदार. हो सगळा सुखी संसार तुझ्यासाठी सोडला. आम्हाला माहिती आमची शिदोरी खराब आहे, पण दिली कोणा, जेने आजीव दिला दान. कानोबा तुझी गोंगडी चांगली, आमासी का दिली वांगुली रे. षडगुण गोंडे रत्न जडित तुझ श्याम सुंदरा शोभली रे. नवा ठाई फाटून गेली तिथं मासी दिदली रे. कानोबा तुझी. अनेक प्रकारचे तुकाराम महाराजांनी सांगितलं, नाथ महाराजांनी सांगितलं, देवा आमच्या घरी कोणी नाही, आम्हाला पायापासून दूर करू नको. आमचा नाशिवंत देह जाणार सकळ. इकडं पहा, या नाशिवंत देहाला अविनाशी परमात्म्यांना एक रूप करून घेणं, त्याला जीव शिव ब्रह्म ऐक्याचा काला असं म्हणतात. म्हणून सगळ्याचे शिदोऱ्या एकत्र केलं. सगळे गोपाळ कमलाकार बसवले. पेंद्याच्या हातात शिदोरी दिली.
त्या शिदोरीचं वर्णन भगवान शुकाचार्य करतात. मुदा घेऊन या करी पेंद्या वाटी तो शिदोरी विभ्रद वेणुम जठरपटयो शृंगवेत्रेचे कक्षे वामे पानमश्रुन कवलम तत्फलान्निंगुनेषु तिष्ठन् मध्ये स्वपरी सुरदो आसयन् नरम विश्वै स्वर्गे लोके मिशति भुभुजे यज्ञ भोगबाल केली गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. उपजोलिया पुढते येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तू ऐशी नाही कवळ काही काल्याचे एकमेका देवमुखी सुखे घालू अंबरी तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐशी नाही कवळ काही काल्याचे यथामती यथावकाश. अभंगाचा भावार्थ संपलेला आहे. योग्य असेल साधू संतांचा संदेश, अयोग्य असेल काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजून मला परत करा. पुनश्च एकदा सर्व गावकरी मंडळी, गावातील नवतरुण मंडळी, गावातील भजनी मंडळी, या वारकरी मंडळीच्या माध्यमातून ही कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आली. आमचे सोमीनाथ बाबा बडक आणि रमेश आबा यांची फार दिवसाची इच्छा होती, पण पूर्ण केला मनोरथ. अशा पद्धतीने ही सेवा झालेली. ज्यांचं कीर्तनाचं सौजन्य बिडवे महाराज आणि पंढरीनाथ भाऊ तायडे आणि संदीप महाराज बिडवे यांचं सौजन्य, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. गायक वादक सगळे आलेले माता भगिनी पुरुष वर्ग सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. या ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय शिंकेला वेले दुरी होतो तिघाचे नेवरे तुम्ही वारे दोही कळे मुख पसरोने गडे वाहते त्या धारा घ्या रे दोहीच्या तुम्ही वारे दोही कडे मुख पसरोने गडे म्हणे हाती टोकावून नाही का वारे दोही कडे मुख पसरोने तुका म्हणे हाती टोका निकवणे ने दे का तुम्ही वारे दोही कडे मुख पसरोने वरे कंठी धरला कृष्ण म्हणे अवघा जने प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णविका वागोलिया ब्रह्मादिका उत्तम लोकादकवो काला वाटो एकमेका वैष्णविका हा तुका म्हणे भूमंडळे आम्ही गळी वीर काढे काला वाटो एकमेका वैष्णविका संभ्रम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोले रे करे वेडे वाकडे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही उच्चारिला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वर करा क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. झाले समाधान तुमचे गेले चरण आता उठावे मन येत नाही नारायण सुरवडीपणे येथे सापडले केले आता उठावे ते मन येत नाही नारायण तुकामणी भोग केला निवारीला दागा आता उठावे ते मन येत नाही नारायण करोनी आरती चक्रपाणी ओवाळते पुढल नवत धन्य काळ देवत पाहावो सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा आज पुरल नवत धन्य काळ देवत तुका माही टाळे उभा सानिध्य जवळी आज पुरल नवत धन्य काळ देवत प्रेम सप्रेमी आरती गोविंदाचे ओवाळते धन्य धन्य ती लोचना नित्य करते अवलोकन बाळा प्रौढाने मुग्धा ओवाळते परमानंदा धन्य धन्य ती लोचना नित्य करते अवलोकन नामामणी केशवात देखून राहिलो तटस्थ धन्य धन्य ती लोचना नित्य करते अवलोकन आयुगे 28 विठवारी हो बाबा मागे रखमाई दिसे शोभा कुंडलिकाच्या विठी वर्मा मालिका चरणे वाये बेमा उद्धरी लगा जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभ राईच्या वल्लभ भावे डुलगा जय देव जय तुळशी माळ गळा कटीवर कटी कसे पितांबर कसुर लाटी देवा
सुरोधा नित्य भेटी गरुडा हनुमंत पुढे उभे राहिले जय देव जय पांडुरंग रखमाई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जुलगा जय देव आषाढी कार्तिकी भक्त जनेती चंद्रभागेमध्ये स्नान जे करते दर्शन वळा मात केशवाचे नाम देव भावे वळ जय देव जय पांडुरंग रखमाई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जुलगा जय देव आरती राजा केवल तेजा जीवत संत मन में दिया माता आरती राजा लोपली ज्ञान दे तन कोने अवतार पांडुरंग आवड ज्ञाने आरती राजा केवल तेजा जीवत संत मन में दिया माता आरती राजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्म केले राम जनार्दने जटे मस्तक टेले आरती राजा केवल तेजा जीवत संत मन में दिया माता आरती राजा आरती तुकाराम स्वामी सद्गुरु राम सच्चिदानंद मूर्ति पाये डकराम आरती तुकाराम राघवे सागरात पाषाण धारी निर्दयते तुकबाज बंगरक्षिणे आरती तुकाराम तुलनी से ब्रह्मा लोकासे आले म्हणणे रामचरी चरणी मस्तक ठेवले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु राम सच्चिदानंद मूर्ति पाये डकराम आरती तुकाराम चरण डोळ्यात बाहेर मने नामा विठ्ठल रखमाय ठोपा अकल्पायुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळा रिचा दासा कल्पणीची बाधा न ढोकवणे काळी ही संत मंडळी सुख्या अहंकाराचा वारण लागू राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी नामामणी तया सावे कल्याण ज्या मुखीने ध्यान पांडु कल्पणीची बाधा न ढोकवणे काळी ही संत मंडळी सुख्या मागणी ते एक तुझ प्रती आहे दिसील तरी पाही पांडुरंग या संतांशी निर्विहेच मज दे अनेक तुझे काही न मागो तुका म्हणे आता उदार तो होई मज ठेवी पायी संताची या संतांशी निर्विहेची मज दे अनेक तुझे काही न मागो ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम